नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. राज्य अशा उंबरठ्यावरती आहे जिथे करोनाचा कहर हा अधिक होतोय. गेल्या 3-4 दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे आता या क्षणाला 27,000हून अधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचा बळीसुद्धा हा 1,000हून अधिक आहे. एवढंच नाही तर करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते आहे, पण ती अधिक वाढावी अशी अपेक्षा आहे. सध्या या क्षणाला 20,000हून अधिक करोनाबाधित रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरती करोनाच्या नेमक्या कोणत्या वळणावरती आपण उभे आहोत हे तपासण्यासाठी आपल्या सोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत. राजेश टोपे, झी 24 तासच्या मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न तोच आहे की लेटेस्ट आढावा घेऊन तुम्ही आलेला आहात. महाराष्ट्राला सांगण्यासारखं तुमच्याकडे काय या क्षणी? आशिष, आवाज येतोय? हा, आवाज येतोय आशिष जी? हो हो, बोला. नमस्कार. नमस्कार. मला या निमित्ताने एक आजचा लेटेस्ट स्टेटस सुद्धा सांगू इच्छितो. एकतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता 27,524 एकंदर रुग्ण आहेत. आणि तुम्हाला जमेची बाजू आशिष सांगितली पाहिजे. आपण नेहमी रुग्णांची संख्या सांगतो, परंतु बरं होणाऱ्यांची संख्या सुद्धा आपण आवर्जून सांगितली पाहिजे की डिस्चार्ज होऊन ठणठणीत होऊन आता त्यांना कोरोना परत काहीही करू शकत नाही अशा स्वरूपाने जे डिस्चार्ज झालेले ते 6,059 आहेत. आणि त्यामुळे एक नक्कीच आहे की आपल्याला असिम्प्टमॅटिक साधारण लोक जे असतात ते 70 ते 75% लोक हे असिम्प्टमॅटिक असतात. आणि म्हणून याबद्दल माइल्ड मॉडरेट आपण नेहमी सांगतो एक 10-15% दरम्यान 15% दरम्यान माइल्ड मॉडरेट सिम्पटम्स असतात. 5 ते 7% लोक क्रिटिकल असतात. तर आपण महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगू शकतो आणि खात्रीदायक विश्वास देऊ इच्छितो की आपण कोरोनाबद्दल शिक्षित व्हायला पाहिजे. आपण सोशल डिस्टन्सिंग, ज्या काही आपल्या पब्लिक सॅनिटायझेशन, पर्सनल हायजीन सगळ्या मेंटेन केल्या पाहिजे आणि कोरोनाबरोबर राहायला जगलं सुद्धा पाहिजे. आता एक नक्कीच आहे की आपल्याला काही कायम लॉकडाऊनमध्ये राहणार नाही आहे. आपण ग्रीनमध्ये पूर्ण ओपन करत आहोत. आपण ऑरेंजमध्ये सुद्धा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे कंटेनमेंट झोन जर सोडले तर ते पण ओपन करत आहोत. त्यामुळं सगळ्या गोष्टी आता सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मानसिकता ठेवली पाहिजे आणि कोरोनाबरोबर जगायला सुद्धा आपण शिकलो पाहिजे. आणि म्हणून माझं आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच नम्र निवेदन राहील आणि खात्रीदायक विश्वासाने सांगणं सुद्धा राहील की आपण घाबरून जाण्याचा विषय नसतोच. बरेच लोक खूपच भयभीत होतात. आता ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक परराज्यात राहत होते, अचानक लॉकडाऊन आला देशस्तरावरून, त्यामुळे लोकांना आपल्या आपल्या राज्यात येता आलं नाही. आता आपण राज्यात यायला अलाव केलेलं आहे. इंटर डिस्ट्रिक्ट सुद्धा आपण जे अत्यंत आवश्यक महत्त्वाचे बाबी असतील त्या सगळ्यासाठी परवानगीने सगळ्या लोकांना अलाव केलेलं आहे. लोक मुंबई पुण्यावरून सुद्धा आपापल्या गावी चाललेत. परंतु मला एकच सांगायचं की घाबरून गावकऱ्यांनी जाऊ नये, परंतु त्यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना काही ताप, खोकला, सर्दी काय असेल तर त्यांनी लगेचच्या लगेच हॉस्पिटलला दाखवलं पाहिजे आणि स्वतःला एक 8-10 दिवस होम क्वारंटाईन ठेवलंच पाहिजे प्रत्येक जण जो गावात जाईल त्यांना. हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत की आता ग्रामीण भागात लोक चाललेत, शहरातून लोक चाललेत किंवा अनेक लोक शाळेमध्ये होते, कॉलेजमध्ये होते तर ते आपापल्या लॉकडाऊनमध्ये अडकले होते, ते आपल्या घरी चाललेत. तर या सगळ्यांनी स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करून कुठल्याही परिस्थितीत आपल्याला स्वतःला काही श्वसनाचा त्रास होत असेल, आपल्या घरी प्रत्येकाने ज्याला ज्याला जमू शकेल त्यांनी SpO2चं छोटं पल्स ऑक्सिमीटर घेतलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी मी म्हणतो ना, करोनाबरोबर जगण्याचं एक आता तंत्र आपल्याला अवगत करावं लागेल, शिकावं लागेल
आणि त्या अनुषंगाने करावं लागेल. जून जुलैमध्ये आपल्याला अशी स्कूल्स सुद्धा आत्ताच आम्ही माननीय पवार साहेब, माननीय मुख्यमंत्री आणि काही महत्त्वाचे मंत्रीगण होते, सगळे सचिव लोक होते, सगळ्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये आता आपल्याला हळूहळू ग्रीन पासून आता 17 पर्यंत लॉकडाऊन 3 आहे. तर लॉकडाऊन 3 संपल्यानंतर काय ओपन केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याबाबतची सविस्तर चर्चा झाली की ज्यामध्ये ग्रीन ओपन करायला अजिबात अडचण नाहीये. ऑरेंजमध्ये सुद्धा जे कंटेनमेंट झोन आहे त्याच्या बाहेर ओपन करायला अडचण नाही. उद्योग 100% चालू झाले पाहिजे, 100%, की जे ग्रीन आणि ऑरेंजमधले कोणताही उद्योग असा नसला पाहिजे की जो चालू नाही. कारण शेवटी इकॉनॉमी सुद्धा बघायची आहे आणि आपल्याला स्वतःला सुद्धा आरोग्यदायी राहायचंय किंवा स्वस्थ राहायचंय. आणि मला म्हणून म्हणायचं की या सगळ्या दृष्टिकोनातून मी आकडे सांगितलेत. आकडे जरूर थोडेफार वाढतायत, आणखीन पण थोडेफार 15, 20, 25 दिवसांनी वाढणार आहेत. मी कटू सत्य जे आहे ते सांगेल. मे एंड पर्यंत वाढेल, जून 15 तारखेपर्यंत, जून एंड पर्यंत सुद्धा वाढत जातीलच. त्यामुळं वाढणार आहेत का, तर वाढणारच आहेत. त्यानंतर कदाचित पुढे डाऊन होईल, कारण आपला जो खालचा संख्या वाढत आलाय, डबलिंग रेट जरूर आपला जो आहे तो पण वाढतोय. डबलिंग रेट म्हणजे काय की पूर्वी 7 दिवसात डबल व्हायचे, आता 11.5 दिवसात डबल होत आहेत. त्यामुळे डबल होण्याची आकडा सुद्धा वाढतोय. त्यामुळे तो एक आशादायी चित्र आहे. मृत्यू दर सुद्धा कमी होतोय, 3.3 आहे. त्यामुळं आपण मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी करतोय, डबलिंग रेट सुद्धा वाढवतोय. हे सगळे आश्वासक आणि चांगल्या गोष्टी वाटतायत, म्हणजे एक आशादायी चित्र वाटतं. परंतु याचा अर्थ संख्या वाढणार आहे, कारण आपण मोठ्या पद्धतीनं आपण काय म्हणायचं त्याला टेस्टिंग करतो आहोत. मुंबईमध्ये तर देशामध्ये नंबर 1चं टेस्टिंग होतंय आणि त्यामुळं आपण जसं म्हणतो इंग्लिशमध्ये की वी आर नॉट कीपिंग अ सिंगल स्टोन अनटर्न. जे काही सांगितलेले आहे त्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत. त्यामुळे जवळजवळ मुंबईमध्ये कोटीभर लोकांचं सर्व्हिलन्स केलेलं आहे आणि सर्व्हिलन्स केल्यामुळे आपल्याला लक्षात आली केस की लगेचच आपण आयसोलेट करतोय आणि आयसोलेट करून त्यांना आपण निश्चित प्रकारे जर गरज पडत असेल तर आपण जे तिन्ही कॅटेगरीज केलेले आहेत, CCC, DCHC आणि DCH, या कॅटेगरीच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांना वेगवेगळ्या ठेवून उपचार करतो आहोत. मी एक जबाबदारीने सांगेल की अडचण मुंबईपुरती जरूर आहे, नाही मी म्हणणार नाही, मुंबईपुरती जरूर अडचण आहे, परंतु त्यावर उपाय सुद्धा मोठ्या पद्धतीनं करत आहोत. हे मी मुंबईकरांना या ठिकाणी सांगेल. आजच आम्ही या ठिकाणी जवळजवळ हे सगळे जे उपाय चालू आहेत, हे जे सगळे मोठमोठ्या स्तरावर आपण हॉस्पिटल्स बांधण्याचं काम चाललंय, जवळजवळ 2,500 बेडचे हॉस्पिटल्स आपण चाललेले आहेत. त्यामुळे मी, पवार साहेब, आम्ही काही लोक 5 वाजता या हॉस्पिटल्सला सुद्धा भेट द्यायला जातो आहेत. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की अडचणी आहेत, त्याच्यावर मात करण्याचं काम चाललंय. आपल्या सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आहे. सर, आपण काही बेसिक प्रश्नांकडे जाऊया. बघा, सर्वात आधी साऊथ कोरियाचे आरोग्यमंत्री त्यांच्या विधिमंडळामधलं भाषण असेल ते यूट्यूबवरती आलं. त्यांनी असं सांगितलं की कोरोना मी सगळा अभ्यास केलेला आहे, मला एकच कळतंय, जर का आपण वारंवार हात धुतले आणि कशालाही संपर्क होणार नाही हे आपल्या हाताने आपण जर का टाळलं, एक, आणि दुसरं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग जर का आपण व्यवस्थित पाळलं, तर कोरोनाचं संकट आपल्या देशावरती फारसं घोंगावणार नाही. आज काय दिसतंय, साऊथ कोरियामध्ये लॉकडाऊन इम्प्लिमेंट किंवा त्याची अंमलबजावणी झालेली नाही, तरीसुद्धा तिथे कोरोनाबाधितांचा जो दर आहे तो 0.2% इतका आहे. स्वीडनमध्येही तेच आहे, तिथेही लॉकडाऊन नाही, तिथेही कोरोनाबाधितांचा रुग्णांचा दर हा 2.3% आहे. म्हणजे साऊथ कोरियामध्ये 0.2% आणि स्वीडनमध्ये 2.3%, थोडा जास्त आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की जर का तुम्ही वारंवार हात धुतले, कशाचाही संपर्क कशालाही होणार नाही हे हातानं बघितलं स्वतःच्या, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं, तर आपण स्वतःला तर वाचवूच शकतो, पण इतरांना सुद्धा वाचवू शकतो कोरोनापासून. हे वारंवार सांगण्याची गरज आहे. आवाज हा, राजेश टोपे साहेब, मला आवाज नाही येत. हा, बोला.
हॅलो, आवाज येत हा बोला सर, आवाज येतोय? नाही? बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय स्वीडनच्या. हा, आता येतोय. प्रश्न एवढाच होता ना की आपण सगळ्यांनी लॉकडाऊन न करता कशा पद्धतीनं जगायला पाहिजे असंच सांगताय ना तुम्ही? बरोबर आहे. हा, तर मला तेच मी माझ्या प्रास्ताविकमध्ये हेच सांगितलं. आता इकडे तिकडे उदाहरण कशाला, मी स्वतःही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो, हॉटस्पॉट्सला जातो, पण काळजीपूर्वक जर का आपण राहिलो आणि पूर्ण जर आपण स्वतःचे वारंवार हात धुतले, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं, मास्क घातला, हे आता एक आपली जीवनाची मी म्हणेल की एक पद्धतीच आपल्याला खऱ्या अर्थाने पाहिजे. आणि सातत्याने आपण आपला जर व्यवस्थित जो काही एक अंदाज वाटतो की बाबा आपल्याला काही त्रास होतोय का याचं काही शिक्षण घेतलं. मी जसं म्हणालो तसं की बाबा काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आपण केल्या. आयुषच्या जे काही आता आपण एक कमिटी केलेली आहे, मला वाटतं आयुषच्या वेबसाईटवर आपण सर्वांनी जायलाच पाहिजे आणि आयुषमध्ये कसं व्हिटॅमिन ए बी सी डी वाढवायला पाहिजे, कशी प्रतिकारशक्ती आपली वाढवायला पाहिजे, व्यायाम असला पाहिजे दररोजच्या कामामध्ये, खाणं पिणं कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला वाटतं जर व्यवस्थित असल्या तर कुठलीही त्याच्यामध्ये अडचणीचा विषय येण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा जर बारकाईने अभ्यास ठेवला तर मला वाटत नाही की अडचणीचा विषय राहील. काम करायचंय, उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, शिक्षणही घ्यायचंय. शाळेमध्ये सुद्धा काय आपल्याला कायम शाळा बंद ठेवून चालणार नाहीत. जूनमध्ये कशा शाळा उघडायच्यात, कशा पद्धतीनं आपण जिथे आता ऑनलाईन आहे ते ऑनलाईन करतील, पण बिचारे ग्रामीण भागातले लोक काही सगळे ऑनलाईन करू शकत नाहीत. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत आपण शाळेला कसं पुढे जाणार, कॉलेजला कसं पुढे जाणार, बिझनेस कसा करणार, शॉप्स कसे उघडणार, या सगळ्यांच्या बाबतीत लॉकडाऊन हळूहळू रिलीज करायचा आहे, स्टॅगर्ड पद्धतीनं करायचा आहे. आणि त्यामुळे मला एकच सांगायचंय, जे उदाहरण तुम्ही स्वीडनचं दिलं आहे ते अत्यंत रास्त आहे की आपण जर का कोरोना बरोबर जगायला शिकलो तर कोरोना आपलं काही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळं कोरोना बरोबर जगण्याला कसं शिकायचं हे मात्र प्रत्येकाने कटाक्षाने पाळलं पाहिजे, डिसिप्लिन राहिलं पाहिजे. आणि मी जसं सांगितलं की आता खास करून मी कंटेनमेंट झोन मधल्या लोकांना सांगेल की बाबा कंटेनमेंट झोन मध्ये जेवढे काही कंटेनमेंट झोन्स आहेत, हे सगळे कंटेनमेंट झोन एकूण 1512 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. 1512 मध्ये जे काही कंटेनमेंट झोन मध्ये लोक राहत असतील त्यांनी जरा अधिक शिस्त बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंग अधिक जास्त काळजीने करण्याची आवश्यकता आहे. तिथे जर का स्लम्स येते बऱ्यापैकी, तर त्या ठिकाणचे पब्लिक टॉयलेट दिवसातून 6 वेळेस स्वच्छ होत आहेत का नाही, तिथल्या लोकप्रतिनिधींनी, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, तिथल्या तरुण मंडळांनी मी म्हणतो पुढाकार घेऊन आम्ही सांगितलेल्या सूचना महानगरपालिकेला की 5 ते 6 वेळा मुंबईमध्ये सुद्धा धारावीतलं स्वच्छता झाली पाहिजे, तर ते होतीये का नाही त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर पाणी भरण्याचा विषय असेल किंवा आता खाण्यापिण्यासाठी आपण पॅकेट्स देतो, तिथंही गर्दी न करता कसं आपण संसर्ग टाळायचा, हे कंटेनमेंट झोनच्या आतमधल्या लोकांनी सुद्धा जरा त्याबाबतची अधिक काळजी घेण्याची गरज असते. आणि बाहेर जे काही लोक राहत असतील त्यांनी सुद्धा. आणि मला म्हणायचं आता ज्या लोकांना दुर्दैवानी समजा काही पॉझिटिव्ह आढळले किंवा काहींना त्याला आपण म्हणतो की क्वारंटीन करावं लागलं, इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन करावं लागलं, संस्थात्मक अलगीकरणात त्यांना राहावं लागत असेल, तर मला असं म्हणायचं की त्या लोकांनी सुद्धा आता ते धाडस मनाशी केलं पाहिजे. एक मराठीमध्ये इंग्लिशमध्ये स्टिग्मा म्हणतात किंवा एक आपल्याला समाजामध्ये काही लोक वाईट म्हणतील का किंवा एक समाज आपल्याला कोरोना झाला म्हटल्यावर काही असं बहिष्कृत करतील का, आता अशी भावना जनमानसामध्ये राहू नये. मी जनतेला सुद्धा सांगेल, ठीक आहे 27,000 लोकांना कोरोना झालेला आहे, याचा अर्थ त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कृपया बदलू नका. ते तुमच्या आमच्या सारखीच मंडळी आहेत. आणि त्यामुळं बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन म्हणजे ज्याला आपण BCC म्हणतो, तर ह्या BCCचा महत्वाचा टर्मिनॉलॉजीचा उपयोग आहे. म्हणजे लोकांनी कोरोनाग्रस्तांची कसं वागायचं आणि कोरोनाग्रस्तांनी सुद्धा स्वतःची मानसिकता फार पक्की ठेवली पाहिजे आणि काही घाबरण्याची गरज नाही. मी काल नाशिकमध्ये होतो. आमच्या SRPFचे अनेक जवान जे आहेत, जवळजवळ 1000 लोक बाधित झाले होते, त्यापैकी
काल आम्ही 50-60 जवानांना टाळ्या वाजवून त्यांचं कोरोना योद्धा म्हणून त्यांना स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या आणि ते अत्यंत हसतमुखाने घरी गेले. आता त्यांना कोरोना व्हायरस काहीही बाधा पोहोचू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये एक जबरदस्त प्रतिकार शक्ती खऱ्या अर्थाने निर्माण झालेली असते आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही आपण त्याला हे म्हणतो अँटीबॉडीज, त्यांच्या इम्युनिटीच्या बळावर हा अँटीबॉडीज ज्या तयार झालेल्या आहेत, त्या अँटीबॉडीजच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं मला वाटतं की आता त्यांना कशाची ते अगदी हँडशेक करू शकतात, नाहीतर गळा भेट सुद्धा घेऊ शकतात. त्यांना काही त्यांच्यामुळे कुणाला संसर्ग होणार नाही, हा त्यातला महत्वाचा भाग मला. ठीक आहे सर, हाच एक प्रश्न आहे, अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या उत्तरात त्याला स्पर्श केलेला आहे, पण आपण थोडंसं आणखीन सविस्तर ते घेऊया. अनेकांना असं वाटतंय की एकदा कोरोना झाला, तो पॉझिटिव्ह होता, पॉझिटिव्हचा तो निगेटिव्ह झाला, तो कोरोनातून मुक्त झाला, पण पुन्हा त्याला कोरोना होणार नाही याची शाश्वती काय? कोरोना मुक्त झालेला पुन्हा त्याला कोरोना होणार नाही असे किती टक्के प्रमाण आहे? नाही, आता याचा अर्थ त्यांच्यामध्ये भरपूर, आता याचा अर्थ त्याचा कालावधी मोठा असतो. लगेच त्या अँटीबॉडीज बरेच महिने काम करत असतात, त्यामध्ये त्याचा काही म्हणजे त्यांना लगेच चिंता करण्याचा अशी आवश्यकता निश्चित प्रकारे नसते. सर, आता आपण गेले 3 दिवस बघूया. 1300 वाढलेत, त्यानंतर 1400 झालेत, 1500 झाले, काल 1609 झाले. म्हणजे काय, प्रमाण वाढतं आहे कोरोनाबाधित रुग्णांचं, असं समजायचं का की कम्युनिटी स्प्रेडिंग सुरू झालंय आणि तुम्ही म्हणताय तसं 30 जूनपर्यंत हे प्रमाण अशाच पद्धतीनं जास्त किंवा अधिक राहील? नाही, आणखीन पीक जो म्हणतो आपण तो पीक आलेला नाही, ज्याचा अँटिसिपेशन किंवा ज्याचं खऱ्या अर्थाने एक प्रकारे भाकीत म्हणू आपण, ते अनेक मॅथमॅटिकल बॉडीजमध्ये मॉडेल्समध्ये सांगितलं होतं. ते मोठं पीक आलेलं नाही की अजून, म्हणजे सांगितलं होतं 75,000 संख्या जाईल मुंबईमध्ये आतापर्यंत वगैरे, तर तशी संख्या गेलेली नाही, परंतु संख्या मात्र वाढत आहे. मी एक जबाबदारीने सांगेल की आपण स्टॅटिक नाही आहोत, आपण थांबलेलो नाही आहोत. हे सगळं कधी असतं, जर आहे ह्या परिस्थितीत जसंच्या तसं थांबलो तर. मी सांगतोय की सर्वेलन्स चालू आहे. कोमॉर्बिडिटीचे जे काही सिनियर सिटीजन्स आहेत, आता मुंबईमध्ये स्लम्समध्ये 55 वर्षाच्या वरचे सर्व लोक ज्यांना बीपी, डायबिटीज किंवा ज्यांना छोटा मोठा सुद्धा खोकला आणि सर्दी काय असेल, ताप असेल, ह्या सगळ्यांना आपण उचलून आयसोलेशनमध्ये ठेवण्याच्या संदर्भात फार कडक सूचना दिलेल्या आहेत आणि मोठ्या पद्धतीनं ती व्यवस्था केलेली आहे. मी एक सांगेल की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन एवढ्या मोठ्या पद्धतीनं आपण करतो आहोत की त्यामध्ये काळजी करण्याचा विषय नाहीये की आपल्याला ते लोकांना. आणि आता कसं आहे की एक खूप चांगला नियम नवीन ICMRनी पूर्ण अभ्यास करून WHO वगैरेचं सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन केलेलं आहे. 10 दिवसामध्ये आता आपण डिस्चार्ज देऊ शकतो. जर तो असिम्प्टमॅटिक पेशंट असेल आणि त्याला काहीही सिम्पटम्स नसतील तर त्यांना 10व्या दिवशी आपण घरी जाण्याची सूचना, म्हणजे त्या ठिकाणी परवानगी देतो. त्यामुळे यामुळे बेड्स संख्या उपलब्ध होण्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने उपलब्धता आहे. आज मुंबईमध्ये मी तुम्हाला जबाबदारीने सांगेल की हजारोनी CCC बेड्स उपलब्ध आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही अडचणीचा विषय नाही. अडचण कुठे आहे? अडचण जरूर आहे, ती म्हणजे जे DCHC म्हणजे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर, की जिथे फक्त ऑक्सिजन लागतात, माइल्ड आणि मॉडरेट जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी. आणि दुसरी एक कॅटेगरी आहे जी DCH म्हणतो आपण, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, की जिथे क्रिटिकल पेशंट असतात, की ज्यांना ICU लागतं, व्हेंटिलेटर लागतं. अशा बेड्सला मात्र सध्या थोडीफार प्रमाणात कमतरता आहे. म्हणजे आज समजा 500 बेड्स आजही उपलब्ध आहेत, परंतु ते झपाट्याने वाढवण्याचं काम चाललंय. म्हणून मी सांगतोय की जवळजवळ 2,500-3 हजार बेड्स येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपण गोरेगाव म्हणजे जोगेश्वरी गोरेगाव, त्याचबरोबर रेसकोर्स, डोम,
म्हणजे NC तुमच्या त्या नॅशनल याच्या हद्दीपर्यंतचा जो मोठा डोम आहे तो, आणि BKC मध्ये 1000, असे मिळून जवळजवळ 3,000 बेड्स. आणि त्यामध्ये सगळ्या बेड्सला आपण तिथे काही ऑक्सिजन फॅसिलिटी सुद्धा देतो आहोत, आणि काही त्यातले ICU मध्ये सुद्धा काही कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. परंतु शक्यतो त्या ठिकाणी ऑक्सिजन असलेले बेड्स आणि साधारण CCC म्हणून वापरणारे बेड्स असं ते वापरतोय आपण. एक आता मुंबईमध्ये काय, मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांना टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर एक महत्वाची विनंती केली की मुंबईमध्येच फक्त अडचणी आहेत. मी पुण्याचा आढावा घेतला, औरंगाबादचा आढावा घेतला, मालेगावचा घेतला, नागपूरचा घेतला. हे 5 हॉटस्पॉट्स आहेत आपले. या 5ही ठिकाणी बेडशी अजिबात अडचण नाही. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तिथे CCC पण उपलब्ध आहेत, क्रिटिकल पण उपलब्ध आहेत, सगळे उपलब्ध आहेत. परंतु मुंबईमध्ये थोडं कमी पडतो आहोत आपण. पण त्यासाठी आता जे काही हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, मग सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल जवळजवळ इथे 25-30 हजार प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, नर्सिंग होम्स पकडून. तर या सगळ्या हॉस्पिटल्सचा जर का आपण बेड्सची संख्या बघितली तर हे अजून आपण ॲक्वायर केलेले नाहीत. हे आपण ॲक्वायर करावं, आणि ॲक्वायर करून त्यांचे जे महत्त्वाच्या 5 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट डिलेव्हरी, प्राधान्य नंबर 1. त्याच्यानंतर स्ट्रोक जर झाला डोक्यामध्ये काही अचानकपणे तर तो, इस्किमिक हार्ट डिसीज 3, कॅन्सर पेशंट 4, आणि ॲक्सिडेंट 5. असे जवळजवळ ह्या 5 कॅटेगरीज जर सोडल्या तर त्याच्यासाठी साधारण पुणे जर का आता एक हॉस्पिटल घेतलं आपण, बॉम्बे हॉस्पिटल घ्या, 2,500 बेड्स आहेत. 2,500 बेड्समध्ये 20%, 25%, 30% पर्यंत आपण या कॅटेगरीसाठी, या 5 कॅटेगरीसाठी आपण बेड्स उपलब्ध ठेवूया. पण उरलेले जे 70% आहेत त्यातले आपण मोठ्या संख्येने आता कोविडसाठी घेतले पाहिजेत. तरच आपलं खऱ्या अर्थाने DCH आणि DCHC, म्हणजे ज्यांना ICU लागेल, क्रिटिकल आहेत, आणि ज्यांना ऑक्सिजन माइल्ड मॉडरेट जे पेशंट्स आहेत त्यांना बेड्स उपलब्ध होतील. त्यामुळे अशा सगळ्या हॉस्पिटल्सला त्यांच्या सगळ्यांच्या डॉक्टर्स आणि त्यांचे सगळे मेडिकल वर्कर्स यांच्या सहकार्याने, ते काय आपण देऊ शकणार नाही, त्यांनीच हे सगळं द्यायचं आणि आपण त्यांना पेमेंट द्यायचं. अशा स्वरूपाने खऱ्या अर्थाने हे सगळे आपल्याला जर करता येऊ शकले तर लोकांना कुणालाही काही अडचण त्यामध्ये येणार नाही. त्याचबरोबर यापेक्षा सुद्धा कुठे पुढे वाढलेच तर मग संरक्षण विभागाचे सुद्धा इथे भरपूर हॉस्पिटल्स आहेत की ज्या हॉस्पिटल्सचा आपल्याला ICU साठी आणि डॉक्टर्सच्या उपलब्धतेसाठी उपयोग करता येऊ शकेल. त्यामुळे मुंबईमधले चॅलेंजेस वेगळेच आहेत, मुंबईची कॉम्प्लेक्सिटी वेगळीच आहे. आपण म्हणतो की ॲपल अँड ऑरेंज कम्पेअर करता येत नाही, तसं मला सुद्धा देशातले अनेक माध्यम सातत्याने विचारतात की मुंबईमध्ये वाढत चालली संख्या कसं करणार. इथे धारावी असेल किंवा मालेगावमध्ये लोक राहत आहेत, 19,000 पर स्क्वेअर किलोमीटर मध्ये मालेगावची डेन्सिटी आहे, घनता आहे. म्हणजे एवढी मला वाटत नाही देशामध्ये कुठं असेल. तर अशा घनतेमध्ये जर लोक राहत असतील तर तिथे सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं आणि ह्या गोष्टी कागदावरच राहतात, त्या प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत, प्रॅक्टिकली शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे अशा काही महत्वाच्या दाटीवाटीच्या ठिकाणावरची संख्या वाढतीये. बंगल्यांमधले अपार्टमेंटमध्ये कुठेही संसर्ग होतानीचं चित्र दिसत नाही, तिथे केसेस वाढत नाहीत. वाढतायत फक्त आणि फक्त स्लम्समध्ये, आमच्या गरीब व्यक्तींमध्ये की ज्यांना खऱ्या अर्थाने घर जास्त मोठं नाही आणि त्यांना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करता येत नाही. त्यांना कॉमन टॉयलेट्सच यूज करावे लागतात, त्यांना कॉमन ठिकाणीच पिण्याचं पाणी भरावं लागतं. आणि त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा त्या ठिकाणी जे 2 गज की अंतर ज्याला म्हणतो आपण ते 2 मीटरचं अंतर शक्य होत नाही आणि दुर्दैवाने संसर्ग होतो आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. हर्ड इम्युनिटी येण्याच्यासाठी सुद्धा कधी कधी या सगळ्या गोष्टी, जिथं आपण म्हणतो की एखादा स्लम जर 60% 70% बाधित झाला तर हर्ड इम्युनिटी येते आणि मग नंतर त्यांना प्रॉब्लेम्स येत नाहीत. परंतु आपल्याला त्या विचारापर्यंत न्यायचं नाहीये. आपण सॅनिटायझेशन प्रॉपर करावं, त्यांना अर्ली डिटेक्शन करावं, लवकर त्यांना उचलावं. त्यांचं जे काही ICMR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ॲडवायझरीज आहेत त्याच्या पद्धतीनं सगळा प्रोटोकॉल
प्रॉपरली फायनलाइज करावा, त्यासाठी सगळ्या डॉक्टरच्या टीम, सर्व्हिलन्सच्या टीम, पोलीस डिपार्टमेंट जे पेरिमीटर ज्याला असतो बाउंड्री, त्याला नो इन नो आउट या कंटेनमेंट झोनमध्ये हे सगळं पाळण्याचं काम आपण त्या ठिकाणी तंतोतंत करतो आहोत. फिवर क्लिनिक खास करून या स्लम्स एरियामध्ये आम्ही ठेवलेले आहेत. काल मी मालेगावमध्ये होतो. आशिष, मी तुम्हाला सांगतो 11 मोबाईल व्हॅन्स आम्ही सुरू केल्या. या 11 मोबाईल व्हॅन्स पूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रात फिरतायत आणि त्यामुळे त्यांना डॉक्टर्स आम्ही दिलेत की कुणाला ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, कोमॉर्बिड असतील, बीपी असेल, डायबिटीज असेल, 60 वर्षाचा 70 वर्षाचा व्यक्ती असेल, त्रास होतोय, त्या सगळ्यांना पटपट तिथे औषधोपचार करणं किंवा त्यांचं यादी घेऊन त्यांना लगेच क्वारंटीन करणं किंवा अलगीकरण कक्षामध्ये ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गतीनं आपण करतो आहोत. हे आपल्याला मिशन मोडवर करावंच लागेल. त्यामुळे आपल्याला घाबरून जाऊन चालणार नाही, परंतु हे करावं लागेल. आणि निश्चित प्रकारे मला विश्वास आहे, आता अनेक ठिकाणी डॉक्टर्सची मानसिकता नसते, तिथे जायचं, तिथं काम करायचं. आणि त्यामुळं कधी कधी आता आम्ही मालेगावमध्ये सुद्धा काय केलंय, 7 दिवस लगातार काम केल्यानंतर पुन्हा 7 दिवस आम्ही त्यांना रोटेशनमध्ये घेत नाही, त्यांना होम क्वारंटाईन राहायला सांगतो. पुन्हा दुसरी टीम 7 दिवसासाठी वेगळी वापरतो, पुन्हा नंतर 7 दिवसांनी त्यांनी वापरायचं. अशी आम्हाला संख्या कमी पडतीये. चॅलेंजेस खूप मोठे आहेत, लहान काम नाहीये हे. आणि त्यांची मानसिकता सांभाळणं, सर्व डॉक्टर्सला कुठल्याही परिस्थितीत त्यांचं मनोबल खचू न देता त्यांचं मनोबल वाढवणं, ह्या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागत आहेत. आणि त्यामुळं शासकीय यंत्रणा सुद्धा यामध्ये मोठ्या पद्धतीनं काम करते. सगळे कलेक्टर्स असतील, पोलीस यंत्रणा असेल, कमिशनर्स असतील, महानगरपालिकेचे सगळ्या लोक असतील, सगळेजण काम करतायत. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या सगळ्या माध्यमातून आपण जरूर काम करतो आहोत. चॅलेंजेस आहेत, परंतु आपल्याला त्याला निश्चित प्रकारे ओव्हरकम करायचंय, त्यावर मात करायची आणि आपल्याला पुढे जायचंय. सर, जेव्हा पहिल्यांदा करोनाचा आउटब्रेक झाला तेव्हा जेव्हा करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडायला लागले, खास करून मुंबई पुणे परिसरामध्ये एक एक करून करोनाचे रुग्ण यायला लागले, तेव्हा अशी चर्चा होती की व्हेंटिलेटर्सचा वानवा आहे, व्हेंटिलेटर्स कमी असल्यामुळं मृत्यू दर खूप वाढेल. आणि तेव्हा नंतर मृत्यूदर हा अगदी 6.5 पर्यंत गेला होता राज्यातला. आता तुम्ही म्हणताय तो 3.3% मृत्यूदर खाली आलेला आहे. हे सगळं कधी झालं, जेव्हा तुम्ही डॉक्टर संजय ओक यांच्या नेतृत्वात जो टास्क फोर्स नेमला, मृत्यूदर कमी करणे हाच टास्क त्यांना दिला, त्यानंतर तो मृत्यूदर कमी झाला. माझा प्रश्न असा आहे की आता व्हेंटिलेटर्सची वानवा नाही आहे का, व्हेंटिलेटर्सवर काही उपाय सापडला आहे का, मृत्यूदर नेमका कमी आला तर कसा आला? नाही, मला म्हणायचं की मी म्हणालो तसं अगोदर जर आपण अर्ली डिटेक्शन करू शकलो आणि त्यांना जे काही आजार आहेत, समजा आता आज कोविड कुणालाही नाहीये, समजा एखाद्याला कोरोना तो ग्रस्त नाहीये, परंतु जर का त्याला बीपी, डायबिटीज आणि अन्य काही आजार आहेत, तर त्यांना जर आपण लवकर उचलत, ज्या भागात संसर्ग खूप जास्त आहे, कंटेनमेंट झोनमध्ये तो व्यक्ती आहे, तर त्याला अगोदर उचललं पाहिजे आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट व्यवस्थित केली पाहिजे. कारण हे लोक व्हल्नरेबल जास्त आहेत. जर त्यांना कोरोना झाला तर मग त्यांचं सिरियस होण्याची म्हणजे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्यांना जर आपण काळजीपूर्वक हाताळलं आणि त्यांची जर का इतर कोमॉर्बिडिटीज ज्या आहेत त्यांना जर आपण व्यवस्थित त्याच्यावर उपचार करून त्यांना जर व्यवस्थित ठेवू शकलो, तर कोरोना जरी झाला तरी सुद्धा ते त्यातून बाहेर पडू शकतील किंवा त्यांना कोरोना होण्यापासून वाचवलं पाहिजे. त्यांना हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर मला असं वाटतं की ते करण्यावर आपण भर दिलेला आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला मी सांगेल की नवीन जे काही आहे, आता टोसिलोजुमॅब नावाची एक नवीन टॅबलेट आहे, इंजेक्शन आहे. तर हे जे काही इंजेक्शन आहे, हे इंजेक्शन क्रिटिकल पेशंटसाठी त्या ठिकाणी दिलं जात आहे. आता हे टोसिलोजुमॅब इंजेक्शन याचा खूप चांगला परिणाम त्या ठिकाणी आपल्याला निश्चित प्रकारे जाणवतो. आणि म्हणून असे काही नवीन जे ड्रग्ज आलेत ते ड्रग सुद्धा देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याचबरोबर तुम्ही जे म्हणतात ते व्हेंटिलेटर्सचं प्रमाण तेवढं लागत नाहीये. आजही व्हेंटिलेटर्स अवघ्या 2% पर्यंत लागतंय. त्यामुळे व्हेंटिलेटर्स नाहीयेत उपलब्ध अशी परिस्थिती होत नाहीये. त्यामुळे एकच आहे की आपल्याला कोमॉर्बिड लोकांना व्यवस्थित अगोदर डिटेक्ट करून त्यांना
उपचार करणं हा सध्याच्या काळाची गरज आहे आणि ती जर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं मला वाटतं आपण करू शकलो तर आपण मृत्यूचं प्रमाण नक्कीच टाळू शकतो किंवा खूप कमी करू शकतो मृत्यूचं प्रमाण, ही मला निश्चित प्रकारे खात्रीदायक विश्वास आहे. कारण शेवटी आपण आता व्हेंटिलेटरच्या ऐवजी सुद्धा बऱ्याचदा लोक व्हेंटिलेटरवर जर गेले तर मग मात्र त्यातून बाहेर पडता येत नाही. म्हणून हाय फ्लो नेझल कॅनल असं कॅन्युला नावाचा जो एक व्हेंटिलेटरचाच प्रकार असतो, तो छोटा वेगळा प्रकार असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला इथे घशामध्ये हे करायची गरज पडत नाही आणि तुम्हाला फक्त ट्यूब टाकायची गरज पडत नाही. मास्कच्या सहाय्याने इथे ठेवून त्याला ते ट्यूब टाकायची गरज नाही. नॉन इन्व्हेजिव्ह आहे ते, साध्या शब्दात सांगायचं म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह आहे आणि त्यामुळे आपण त्याची संख्या मोठ्या प्रमाणे ठेवतो आहोत. आणि म्हणून मला एक सांगायचंय की साधन सामुग्रीत कुठेही कमी नाही. तुम्हाला अशी बातमी येणार नाहीये की बाबा व्हेंटिलेटर कमी पडलंय आणि व्हेंटिलेटर अभावी एखादा मृत्यू झाला, असं होणार नाहीये. आपल्याला एकच आहे की कुठल्याही स्वरूपाने आपल्याला कोमॉर्बिड्सची काळजी जास्त घ्यावी लागेल, कारण ते वल्नरेबल जास्त आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आणि उपचाराच्या पद्धती अत्यंत व्यवस्थितपणे ठेवणं, बेड्स आयसीयूचे जास्त उपलब्ध करणं हे चॅलेंजिंग आहे, मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून चॅलेंजिंग आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री यामध्ये अधिक जास्त लक्ष देऊन खूप काळजीपूर्वक अधिक बेड्स वाढवण्याचं काम आवर्जून करतायत, हे मी अत्यंत नम्रपणे सांगेल. आणि त्यामध्ये अक्षरशः म्हणजे आज आपण 4,000 बेड्स वाढवतोय, आणखीन ते वाढवण्याचं काम चाललंय. कारण मी म्हणतो तसं की जून पर्यंत पीक येईल, जून एंड हा खरा पीक पिरियड असेल आणि तो जून एंडचा पीक पिरियड खऱ्या अर्थाने सक्षमपणे हाताळण्यासाठी लागणारी बेडची संख्या ही मोठ्या पद्धतीनं वाढवण्याचं एक अत्यंत अवघड परंतु आणि मोठं काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आपण जसं म्हणतो की वाढू नये, ही तर माझी अपेक्षा आहे. जे काही भाकीत केलं होतं तेवढी संख्या तर नक्कीच वाढलेली नाही. मग आपण म्हणू की होप फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. काहीही झालं तरी आपल्याला जेवढी कार्यक्षमतेने आपल्याला तयारी करता येईल ती केली पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या 5 हॉटस्पॉट्समध्ये ही संख्या मोठ्या पद्धतीनं आपण CCCची वाढवण्याचं काम करतो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा मी बैठक घेऊन सगळे हॉस्टेल्स, मोठमोठे कॉलेज, पुन्हा हे एज्युकेशन हब आहे, तिथे सुद्धा मोठमोठे हॉस्टेल्स आपण ताब्यात घेतो आहोत, मोठमोठे मंगल कार्यालय ताब्यात घेतो आहोत आणि या माध्यमातून सुद्धा आपण सगळे मोठ्या पद्धतीनं म्हणजे बालेवाडीसारखं मोठं आपण त्याला म्हणायचं की इंटरनॅशनल लेवलचं जे क्रीडा संकुल आहे ते सुद्धा ताब्यात घेतो आहोत की जिथे 2-2 हजार लोक राहू शकतात. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, CCCची तयारी जास्त करावं लागेल की जे पेशंट असिम्प्टमॅटिक आहेत किंवा ज्या पेशंटला फक्त ऑक्सिजन लागतो ह्याची तयारी खूप मोठी करावी लागेल. ऑक्सिजन अभावी लोक दगावतायत असं होता कामा नये, या गोष्टीची काळजी आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं घ्यावं लागेल. आणि त्यामुळे आपण CCC आणि DCHC याबाबतची जास्त तयारी करतो आहोत. मुंबईमध्ये आपल्याला कोविड हॉस्पिटलची सुद्धा करावी लागेल. म्हणून मी सांगितलं की एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय ताबडतोबीनं घ्यावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, सर्वच आम्ही सगळ्यांनी मिळून. ते मी आज आग्रहपूर्वक सांगितलं की प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आज अनयुटिलाइज्ड आहेत, पडून आहेत, त्यांची कॅपॅसिटी आज वापरात नाहीये, ते सर्व वापरले पाहिजे. आपल्याला तो अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्या इथल्या महाराष्ट्राच्या, मुंबईच्या सगळ्या लोकांसाठी आपण वापरून सगळे आपण ताब्यात घेण्याचा अर्थ त्यांनीच त्यांच्या पद्धतीनं ते चालवायचं, पण त्याचे पेमेंट आपण द्यायचे. आज जे एकदमच ह्या हॉस्पिटल्सकडे आपण लक्ष देत नाहीयेत, तर त्यापेक्षा आपल्याला क्रिटिकल पेशंट्स काळजी घेण्यासाठी त्या सगळ्यांची ICU फॅसिलिटी आपण वापरली पाहिजे, त्यांचे डॉक्टर्स वापरले पाहिजे, त्यांच्या नर्सेस, त्यांचे सगळे वॉर्ड बॉईज वगैरेची सगळी सेवा वापरून त्याचं जे काही पेमेंट असेल ते आपण योग्य दरामध्ये केलं पाहिजे. ते पेमेंट सुद्धा कुठंही कसंही मागून चालणार नाही. मागे जसे काही लाख रुपये, 50,000 रुपये रोजाचे बिल्स येत राहायचे, हे शासनाला मान्य नाही. आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत जे काही जिप्सा ही जी एक जनरल इन्शुरन्स ची जी एक असोसिएशन आहे,
तर त्या असोसिएशनचे जे दरपत्रक असेल किंवा आम्ही जे काही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जे पॅकेजेस असतात त्या पॅकेजेसचे जे काही दरपत्रक आहेत त्याचा आधार घेऊन केलं पाहिजे. वेळेचा गैरफायदा घेणं चालणार नाही. वेळेचा गैरफायदा घेऊन प्रॉफिटेरिंग करणं चालणार नाही. आणि त्यासाठी महाराष्ट्र देशामधलं एकमेव राज्य आहे की ज्यांनी सर्व खाजगी हॉस्पिटल्सवर दरांवर कॅपिंग आणण्याचं काम आमच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही आणलंय. नाहीतर लोक वाटेल तेवढे प्राइजेस घेत असायचे, त्यावर सुद्धा कॅपिंग आणलंय. आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 1000 हॉस्पिटल्स केलेत. या 1000 हॉस्पिटल्समध्ये आता काही जे काही उपचार आपण देत नसायचो, काही पॅकेजेस त्यांच्याकडे नसायचे प्रायव्हेटमध्ये, जसे डिलिव्हरी असेल, सिझरिन असतील किंवा अगदी अपेंडिक्स वगैरे सारखे ऑपरेशन असतील, आता ते सुद्धा पॅकेजेस आपण प्रायव्हेटमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे जे काही 50 बेडेड 100 बेडेड आणि मोठे मोठे जे हॉस्पिटल्स आहेत त्याचा आधार मिळू शकेल. त्यामुळे ती पण एक संख्या आहे. तिथे तर कॅशलेस फॅसिलिटी आहे. कॅशलेसचा अर्थ 1 रुपया भरायचा नाही. म्हणून मी G24 तासच्या माध्यमातून सांगेल जनतेला की आमच्या 1000 हॉस्पिटल्समध्ये आपण 977 प्रकारचे एकूण जे वेगवेगळे आजार आहेत, या आजाराच्या साठी आपण 1 रुपया सुद्धा भरण्याची गरज नाही. कोविडसाठी जर आपण काम करत असाल तर कोविड पुरतं एक वेगळे रेट्स ठरवलेले आहेत. त्या कोविडच्या दृष्टिकोनातूनचे रेट्स ते फक्त अत्यंत कमीत कमी रेट्स जे गव्हर्नमेंटनी ठरवलेले तेवढेच द्यावे. त्यापेक्षा जर कुठल्या हॉस्पिटलनी जास्त घेतलेच तर आम्ही एक कमिटी केलेली आहे, सक्षम अधिकारी नेमलेले डॉक्टर सुधाकर शिंदे नावाचे, त्यांना तिथं संपर्क करायचा. जर वाढीव पैसे कोणी घेतले असतील तर ते वाढीव पैसे त्यांच्याकडून परत घेऊन संबंधित रुग्णाला ताबडतोब दिले जातील, नवे दिले गेलेले आहेत हे सुद्धा मी विश्वासाने माझ्या सर्व आमच्या सगळ्या दर्शकांना सुद्धा या निमित्ताने महाराष्ट्राच्या आवर्जून सांगेल. आणि त्यामुळे कुणीही परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये आणि रुग्णांना लुबाडू नये, हाच माझा या निमित्ताने एक प्रॉपर संदेश मी देऊ इच्छितो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुमच्या सकट प्रशासनाला सुद्धा असे निर्देश दिले होते की 30 मे पर्यंत मुंबईला ग्रीन झोनमध्ये आणा, तसा प्रयत्न करा. आणि मग त्या दृष्टीनं मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलले गेले असतील, नवे आले असतील, त्यांच्या मदतीला आणखीन कर्तव्यदक्ष अधिकारी दिले गेले असतील, अजूनही एखाद दुसरा नोडल ऑफिसर पुन्हा येऊ शकतो, सांगता येत नाही. आता काही मंत्र्यांना सुद्धा मुंबईचा परिसर हा वाटून देण्यात आलेला आहे की मंत्र्यांच्या देखरेखीखाली करोना नियंत्रणाचं काम चालेल, ही साथ कशी नियंत्रणात येईल हे बघितलं जाईल. या दृष्टीनं उपाय हवे आहेत, कारण मुंबईकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे, इथे सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आहे, बळींची संख्या सुद्धा मोठी आहे. वरळी झालं, धारावी झालं, पुन्हा आणखीन काही झोपडपट्ट्यांमध्ये तो पसरतोय, इतरत्र मोठी संख्या आहे. मुंबईसाठी काय प्लॅन आहे? नाही, मुंबईच्या दृष्टिकोनातूनच मी सांगत होतो आता की मुंबईला आपल्याला आता खाजगी जवळजवळ मी मागे एक स्टेटमेंट केलं होतं की 19,000 खाजगी डॉक्टर्स जे खूप उच्च शिक्षित आहेत, MBBSच नाही तर ते पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, आणि या सगळ्या डॉक्टर्सनी जर आपापले हॉस्पिटल्स क्लिनिक्स बंद करून किंवा सेवा देणं बंद करून घरी बसून चालणार नाही, तर त्यांची सेवा सुद्धा आपण पूल केली पाहिजे. जरूर काही जे सिनियर असतील, कोमॉर्बिड्स असतील, त्यांना वगळून आपल्याला जे यंग टीम असेल त्यांनी निश्चित प्रकारे सेवा दिली पाहिजे. मग त्यासाठी प्लेन MBBS असेल त्यांना ₹1,00,000 महिना देऊया, जर PG असेल त्यांना ₹2,00,000 महिना देऊया, जर इंटेन्सिव्हिस्ट असेल त्यांना ₹4,00,000 महिना देऊया असं. परंतु त्यांनी घरी बसून चालणार नाही. मी आजही नम्र निवेदन करेल या माध्यमातून की त्या ठिकाणी आपण एक प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर एक कमिटी आम्ही गठीत केलेली आहे. चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये असणार आणि जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार. या समितीचं काम असेल वैद्यकीय सेवेतले खाजगी रुग्णालय, खाजगी डॉक्टर्स त्यांचा समन्वय घडवून आणणे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे तिथले IMA असेल, या सगळ्यांचा समन्वय घडवून आणायचा. आता या कमिटीचं हे काम चालू आहे.
माझं एकच सांगणं आहे की हे नक्कीच आहे की डॉक्टर शेवटी आज मागच्या 2 महिन्यापासून काम करतायत. ते थकलेत. बरेचसे लोक जे 24/7 काम करतायत ते खरोखर थकलेले आहेत आणि त्यामुळे नर्सेस काम करतायत, राऊंड द क्लॉक काम करतायत. त्यामुळे त्यांना सुद्धा पोलिसेस सुद्धा काम करतायत, त्यांना सुद्धा थोडंफार एक इंटरचेंज होण्याची गरज असते. तर जे घरी बसलेले लोक असतील त्यांनी आम्हाला मुंबईमध्ये तर खास करून या सगळ्यांनी बाहेर पडावं. त्यांच्या सेवा आपण घेतो आहोत, त्यांना मोफत सेवा घेत नाहीये, त्यांना पैसे देतो आहोत. तसंच जर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जर कुठे कुठे असेल तर त्या टास्क फोर्स जसं मुंबईतलं केलंय तसं टास्क फोर्स गठीत करून त्यांचा सल्ला तर घेतलाच पाहिजे, पण नुसता सल्ला नाही, त्यांच्या सर्व्हिसेस सुद्धा घेतल्या पाहिजे. त्यांचं पूर्ण संरक्षणाची जिम्मेदारी पण घेतली पाहिजे. जसं त्यांना पीपी किट्स दिले पाहिजे. आज पीपी किट्सची अजिबात अडचण नाही. म्हणजे ज्या महाराष्ट्रात एकही पीपी किट पूर्वी बनत नव्हते, आज तिथे दररोज लाख पीपी किट बनवू शकतात एवढी कॅपॅसिटी रॅम्पअप करण्याचं काम महाराष्ट्राच्या पीपी किट उद्योजकांनी केलं आणि महाराष्ट्र सरकारने त्याला प्रॉपर प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आता पीपी किटची अडचण नाही. त्यामुळे खाजगी डॉक्टर्स हे जे काही आजही काम करत नाहीत. मी काल औरंगाबादमध्ये एक आढावा घेत असताना मला समजलं की एक डिलिव्हरीची महिला, डिलिव्हरीला जिला तातडीनं उपचार करायची आवश्यकता होती, एका हॉस्पिटलमध्ये सातत्याने 7 महिने 8 महिने दर महिन्याला चेकअप करत असताना सेवा दिली आणि मागच्या 2 महिन्यात एकदम पूर्ण आता बंद करून आता माझ्याकडे यायचं नाही, हे झाल्यावर बघेल असं करून जर का काही हॉस्पिटल्सनी दरवाजे बंद केले असतील आणि मग त्या महिलेला बिचारीला इकडं फिर तिकडं फिर असं जे करावं लागलं, तर मग शेवटी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची डिलिव्हरी झाली. पण शेवटी असं आहे की घाटी हॉस्पिटल, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल हे सगळे कोविड हॉस्पिटल झालेत. मग त्या ठिकाणी आज जर का अशा कोविड हॉस्पिटल्समध्ये आपण नॉन कोविड पेशंटला घेत नाहीत, पण आता घाटी औरंगाबादमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी जे सिव्हिल हॉस्पिटल आहे औरंगाबादचं तिथे 2 विंग्स आहेत, त्यामुळे नॉन कोविडची ऍक्टिव्हिटी पण चालू आहे. पण माझं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या ज्या शहरांमध्ये अशा पद्धतीनं प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी जर सेवा देणं बंद केलं असेल, मी मालेगावच्या लोकांचं सुद्धा अभिनंदन करेन. मालेगावमध्ये 150 दवाखाने होते प्रायव्हेट, 150चे 150 दवाखाने बंद होते. मी 2 व्हिजिट्स मालेगावला केल्यानंतर आज आम्ही तिथे 100% दवाखाने चालू केलेत आणि ज्यांनी नाही चालू केले त्यांच्या 2 दवाखान्यांना नर्सिंग होमचं लायसन त्यांचं टोटल रद्द करण्याच्या शिफारस सुद्धा केल्या आणि ते रद्द करण्याच्या ऑर्डर्स नाशिक कलेक्टर्सनी काल काढलेल्या आहेत. मी त्या ठिकाणी बसून ऑर्डर्स काढायला लावलेल्या आहेत, भाग पाडलेला आहे. आणि म्हणून मी सांगतो की शेवटी असं आहे की आज हे अशा पद्धतीनं एक संपूर्ण मानव जातीवर, मानव समाजावर आलेलं एक मोठं संकट आहे आणि अशा वेळेस देवदूत जर कुणी आहे तर तो डॉक्टर आहे. आणि डॉक्टरनी जे डॉक्टर्स आज काम करतायत, मला वाटतं ते खऱ्या अर्थाने अनेक डॉक्टर्सचे प्रेरणास्त्रोत झाले पाहिजे. अनेकांना प्रोत्साहन त्यांच्यापासून मिळालं पाहिजे की आज ते कशा पद्धतीनं काम करतायत. आणि त्यामुळे अशा काही तज्ज्ञ डॉक्टर्स तरुण आहेत, काही प्रॉब्लेम नाही आणि घरी बसत असतील, मला वाटतं ते चुकीचं आहे. आता आम्ही सुद्धा सगळेजण जातो, तुमच्या हॉट झोन्समध्ये जातो, हॉट स्पॉट्समध्ये जातो. काळजी घेऊन जगावं हे मी माझी सुरुवातीलाच या निमित्ताने सांगितलं की सगळ्यांना काळजी घेऊन करता येतं. तसं तिथं पीपी किट्स घालून प्रॉपर सगळ्या गोष्टी करून जर का आपण उपचार केला तर आज जगामध्ये सगळे डॉक्टर्स उपचार करतायत. लाखो हजारो पेशंट्सवर उपचार चालू आहेत. त्यामुळं 1-2 डॉक्टर्स कुठेतरी बाधित झाले असतील तर त्यामुळे एकदम भीती बाळगून घरी बसणं, मला वाटतं जे डॉक्टरचं नोबल प्रोफेशन आहे त्याला योग्य होणार नाही. त्यामुळे जे काम करतायत त्यांचं मी अत्यंत हृदयाच्या अंतःकरणातून अतिशय मनापासून धन्यवाद देतो. किंवा धन्यवाद हा शब्द सुद्धा कमी पडेल. माझ्याजवळ फार काही व्होकॅब्युलरीमध्ये माझ्याजवळ शब्दकोशात शब्द नाहीयेत. त्यांना तो शब्द सुद्धा सगळ्या जे काही मेडिकल वर्कर्स काम करतायत त्या सगळ्यांसाठी कमी पडेल. पण जे लोक नुसतंच घरी बसून आहेत, मला वाटतं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्ही वारंवार विनंती हात जोडून केलेली आहे, सगळं केलेलं आहे. त्यांना मोबदला देण्याचा विषय आहे, त्यांच्या संरक्षणासाठी पीपी किट्स आणि अन्य बाबी सुद्धा देण्याचा विषय आहे. परंतु त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने छोटे छोटे त्यांचे नर्सिंग होम्स त्या ठिकाणी चालू केले पाहिजे. त्यामुळे आता प्रयत्न केल्यानंतर मालेगावमध्ये सुद्धा 150 पैकी बऱ्याच आता ओपीडीज तर सगळ्यात चालू झाल्यात, पण आयपीडी सुद्धा चालू करण्याच्या संदर्भाने सगळे लोक आता प्रयत्नशील आहेत आणि काम करतायत. त्यामुळे मी त्या सगळ्यांचंच अभिनंदन करेल, आभार मानेल आणि जे लोक अजून काम करत नसतील त्या ठिकाणी काम करावं. कलेक्टरच्या शेवटचा प्रश्न विचारतो, अनेकांच्या मनातला प्रश्न आहे.
17 मे आमच्या नंतर काय, जिल्ह्याचा सक्षम 17 मे अधिकारी आहे. नंतर जर का तर लॉकडाऊन कलेक्टरच- कंटिन्यू राहिलं कलेक्टर्सनी आणि तुम्ही म्हणताय एकीकडे की उद्योग 100% ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सुरू झाले पाहिजे, तर मग मुंबई पुणे सोडून इतरत्र लॉकडाऊन खुलं होऊ शकतं का? किंवा लॉकडाऊन राहिलं तर कशा पद्धतीनं 17 मे नंतर राहील? मला असं म्हणायचं की 17 मे नंतर चौथा लॉकडाऊन हा विषय माननीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेलं की चौथा लॉकडाऊन असणारच आहे. ते बाकी त्यांनी सांगितलेलं आहे. आमच्याबरोबर जे काही मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांच्याबरोबर झालेली जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलंय. पण ते लॉकडाऊन लिमिटेड टू हॉट झोन्स राहतील. त्यामुळं हॉट झोन्सचा अर्थ काय की जे रेड झोन्स आहेत म्हणजे जे रेड झोनचे जे डिस्ट्रिक्ट आहेत ते आता त्यामध्ये त्यांनी राज्यांच्या सगळ्या राज्यांकडून माहिती मागितली आहे की बाबा तुम्हाला आता पुढचं कसं पाहिजे, तुम्हाला काय अपेक्षा आहेत, कोणते उद्योग चालू हव्यात, कसं लॉकडाऊन असावं. चौथं लॉकडाऊन असणारच आहे पण ते कसं असावं हे प्रत्येक राज्यांनी केंद्राला कळवावं. तर काल 15 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्याची कसं लॉकडाऊन असावं याबाबतची माहिती काल सर्वांशी चर्चा विचारविनिमय करून कळवलेली आहे. तर ज्यामध्ये कदाचित ग्रीन पूर्ण चालू राहावेत अशीच अपेक्षा आहे. ऑरेंजमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी हॉटस्पॉट्स असतील, जिथे कंटेनमेंट झोन्स असतील, ते कंटेनमेंट झोन्स वगळता बाकी ठिकाणी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चालू राहाव्यात अशीच त्या मागची अपेक्षा आहे. मात्र रेड झोन्स जे आहेत, आता रेड झोन म्हणजे आता मुंबई रेड झोन आहे, पुणे पूर्ण रेड झोन आहे, अख्खा जिल्हा रेड झोन आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये सर्व बंद ठेवून चालणार आहे का? मला वाटत नाही. अनेक ग्रामीण भागामध्ये अनेक तालुक्यांमध्ये काही रुग्ण नाही आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू व्हायला अजिबात अडचण नाही. त्यामुळे त्या ठिकाणी रेड झोनचा जिल्हा जरी असला तरी सुद्धा ज्या तालुक्यांमध्ये कुठलाही प्रकार जास्तीचा नाहीये, कंटेनमेंट झोन्स जिथे नाहीयेत तिथे सर्वच पद्धतीचे व्यवसाय उद्योग चालू राहतील असंच माझं स्वतःचं सुद्धा मत आहे. आणि तसं करण्याच्या दृष्टिकोनातूनच माननीय म्हणजे प्रधानमंत्री किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा परवानगी देईल आणि राज्याची सुद्धा त्याच पद्धतीची अपेक्षा राहील. मात्र रेड झोन जे आहेत त्या रेड झोन मधल्या कंटेनमेंट एरियामध्ये मात्र कुठलीच ऍक्टिव्हिटी अलाउ करता येणार नाही. हेही तेवढंच खरं आहे कारण रेड झोन्स मधल्या कंटेनमेंट झोनमध्ये रेड झोन्समध्ये कंटेनमेंट झोनमध्ये जे काही असतात कंटेनमेंट झोन की जिथे पॉझिटिव्ह पेशंट्स आढळलेले आहेत ते जे एरियाज आहेत त्या एरियामध्ये कुणालाही कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. लॉकडाऊन 4 हा त्या संबंधित लिमिटेड राहील आणि जनरल पब्लिकला जे काही मला वाटतं ये जा आहे मुभा आहे तसला प्रकार सुद्धा रेड झोन मध्ये करता येणार नाही. कोणी उठून सरळ कुठेही फिरा असा विषय सुद्धा करता येणार नाही. लिमिटेड दुकानं उघडे करावे लागतील. ते रेड झोन मध्ये नव्हे, ऑरेंज आणि याच्यामध्ये आपल्याला निश्चित प्रकारे कंटेनमेंट झोनच्या बाहेर अनेक ऍक्टिव्हिटीज चालू करता येतील. परंतु एक मात्र मंत्र पाळावाच लागेल आणि तो मंत्र म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा. जिथेही सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम येईल तिथे पुन्हा आपल्याला थांबवावं लागेल आणि ते सगळे कलेक्टर्सला अधिकार आहेत. मी पुन्हा एक सांगेल की लॉकडाऊनचा अर्थ कसा आहे की जर आपण संख्या कुठे वाढत असेल तर लगेच लॉकडाऊन करावं लागेल. म्हणजे आज ओपन केलं आणि एखाद्या ठिकाणी पुन्हा संख्या वाढण्याचं चित्र दिसत असेल परत लॉकडाऊन करावं लागेल. लॉकडाऊन ओपन करण्याचा अर्थ असा समजू नये कुणी पण की चला आता लॉकडाऊन ओपन केलं आता कसंही केलं काही केलं किती रुग्ण वाढले तरी चालेल असं नाही. जर तिथे रुग्णांची संख्या वाढत असेल असं चित्र निर्माण झालं तर ग्रीन एरियामध्ये सुद्धा जर असे काही निर्माण झालं तर परत लॉकडाऊन त्या ठिकाणी टाकावं लागेल. पण आज मात्र एवढं नक्की आहे की आपल्याला इकॉनॉमी हा विषय लक्षात घेऊन मात्र जीवनाला जास्त म्हणजे माणसाच्या जीवाला जास्त किंमत देऊन आपल्याला काळजी घ्यायची असा एक मध्यबिंदू गाठायचा आहे. ठीक हा आहे. त्यातला महत्त्वाचा सर, शेवटचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री अनेक जणांच्या मनात आहे. आणि राजेश टोपे आरोग्य मंत्री म्हणून मालेगावला जातात, कंटोन्मेंट झोन मध्ये जातात, याला भेटतात त्याला भेटतात. तुमच्याही कानावरती अनेक वेळा येत असेल की तुम्ही ज्याला भेटलात तो पॉझिटिव्ह निघाला, तो करोनाबाधित रुग्ण झाला. अशा वेळी तुमची मानसिकता काय होते किंवा तुम्हाला
तुम्ही टेस्ट करून घ्या कोरोनाची, कोविडची, असे सल्ले मिळतात का? नाही, सगळ्यात महत्त्वाचं एक सांगेल मी की आता ते जे काही मालेगावचं सांगितलं जातं तर ते कमिशनर जे आहे ते आमच्या बैठकीला नव्हते म्हणजे नव्हते. मी सांगतो याच्यावर विश्वासच असला पाहिजे, कारण ते काही चित्र ज्या आमची जी बैठक आतमध्ये अधिकाऱ्यांची झाली त्या बैठकीला ते नव्हते. मात्र मी ज्यावेळी आलो आणि ज्यावेळी उतरलो आम्ही आणि मग काही आमदार, महापौर वगैरे आम्ही उभ्या उभ्या किंवा बसून त्यांना बाहेर बोलत होतो, त्यावेळी ते जवळजवळ एक 50-100 फुटावर उभे होते पलीकडे आणि त्यांना तिथंच त्यांना फोन आला, मला वाटतं की त्यांना काहीतरी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आला, ते तिथूनच निघून गेले. त्यामुळे त्यांचा माझा संपर्क किंवा माझ्याबरोबर नाशिकचे डिव्हिजनल कमिशनर होते, माझ्याबरोबर नाशिकचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस होते, SP कलेक्टर सगळेजण होते, आरती सिंग होत्या, सगळेजण होते, आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो होतो आणि त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. तो पहिला विषय, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत, मला काही प्रॉब्लेम होणार नाही, प्रश्न तो नाहीये. पण प्रश्न मला आपल्याला एवढंच सांगायचं की आपण जर का काळजीपूर्वक काम, मला एक मी विश्वासाने सांगतो, जर आपण हॉटस्पॉट्सला जाऊन ग्राउंड रियालिटी बघितली नाही तर ग्राउंड रियालिटी आणि पेपरवर सादर केलेलं जे काही चित्र आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक असतोच. त्यामुळे तिथं गेल्यानंतर तिथली जी वस्तुस्थिती लोकांना भेटल्यानंतर, लोकप्रतिनिधींना भेटल्यानंतर किंवा त्या ठिकाणच्या नर्सेस आणि डॉक्टर्सला, तिथली स्थानिक लोकांना भेटल्यानंतर जी कळते ती वेगळी असते. त्यामुळे त्यांचा मागोवा घेऊन आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. आपण जे धोरणं राबवलेले आहेत किंवा निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी कशी चाललेली आहे हे सुद्धा फील्डवर गेल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे मी माझे नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांनी सांगेल की त्यांच्या जो काही किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळी मी अनेकदा सांगितलं की ते स्वतः मुक्कामी गावागावात होते, किल्लारीला मुक्कामी होते आणि तिथे राहिल्यामुळे तिथले सगळं प्रशासन नीट काम करतं. मी गेल्यानंतर त्या हॉटस्पॉटवर 100% प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख पार पाडण्याचा आमचे निर्णय झाले. तर तो एक वेगळा परिणाम असतो, त्याला आपण म्हणतो लीड फ्रॉम फ्रंट. तो लीड फ्रॉम फ्रंट हा जो काही विचार मला आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी दिला, मला वाटतं त्या विचाराला घेऊन मी काम करतोय आणि मला असं वाटतं त्यांच्या विचाराने मी आणखीन सुद्धा सांगेल, ते बसलेले नाहीयेत, सारखं बसून चालू आहे. ते त्यांचं वय वर्ष आज 79 जरी असलं तरी सुद्धा ते काम करतायत. आता सुद्धा मीटिंगला होते आणि राष्ट्रवादी वेलफेअरच्या वतीनं सुद्धा त्यांनी मला वाटतं मास्क जवळजवळ मोठ्या संख्येने लाखभर लोकांना, डॉक्टर्सला ते मास्क देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्या मनामध्ये समाजकार्य आणि सगळं जे भरलेलं आहे ते कधी बसू शकत नाहीत. वय हा कधीही मर्यादा नसते. माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा रात्रंदिवस काम करतायत. जरूर त्यांच्या सुद्धा काही अडचणी आहेत, आपल्याला माहिती आहेत की त्यांच्या काही आरोग्याच्या अडचणी असतात, पण ते काम करताना थकत नाहीयेत. 24 तास काम नक्कीच करतायत. ठीक आहे, ते तिथं बसून परंतु 24 तास नियंत्रण ठेवतायत, मॉनिटरिंग करतायत, आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतायत. आणि मला असं वाटतं की सर्व प्रशासनातले सर्व आमचे प्रमुख सेक्रेटरीज यांचं सुद्धा मी नक्कीच या निमित्ताने सांगेल की हे सगळे गोष्टी योग्य पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये व्हाव्यात या दृष्टिकोनातून नियंत्रण ठेवून एक्झिक्यूट करण्याचं काम सुद्धा आमची सगळीच प्रशासन यंत्रणा करते. त्यामुळे डॉक्टर्स, पोलीस, ग्राम स्तरावर काम करणारी आशा वर्कर पर्यंत सगळ्यांचं मी आभार मानेल आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा करेल की त्यांनी हीच उमेद आणि जोश ठेवून सतत काम करत राहावं. आणि आपल्याला या क्रायसिसमधून बाहेर पडायचंच आहे, आपण बाहेर पडणारच आहोत. आपल्याला निश्चित प्रकारे मी खूप आशावादी आहे, कुठल्याही परिस्थितीत काहीही प्रॉब्लेम येणार नाहीयेत. जे विदारक चित्र कधी कधी निर्माण केलं जातं तसं काही होणार नाही. मी माध्यमांना सुद्धा झी 24 तास आशिष जाधवांच्या माध्यमातून अनेक माध्यमांना सुद्धा सांगेल की आपण सुद्धा पॉझिटिव्ह चित्र निर्माण करा. कुठेही भिवून जाण्याचा विषय नाहीये. त्यामुळे पॉझिटिव्ह स्टोरीज ज्या आहेत त्या अधिक सांगा. 80% लोकांना तर काहीच होत नाही. 10 दिवसानंतर त्यांची एकही टेस्ट न करता त्यांना सोडून दिलं जातं. त्यामुळं तसाही काही प्रॉब्लेम आता राहिलेला नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमांनी खूप चांगलं चित्र निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. इव्हन डिलेव्हरीज ज्या आहेत, महिलांच्या डिलेव्हरीज, त्या कोविड असलेल्या महिला सुद्धा 103 महिला कोविड महिलांनी डिलिव्हरीज ज्या झाल्यात सायन हॉस्पिटलला, त्या सुद्धा अत्यंत त्यांचे
काय म्हणायचं आपण की बाळ आणि आई दोघंही सुखरूप आहेत. त्यामुळे कोरोनाला घाबरून जाण्याचा विषय नाही, त्याच्याशी लढायचंय आणि त्याच्या विरुद्ध जिंकायचंय. ठीक आणि आहे. मला वाटतं की माध्यमांनी या कामात खूप मोलाची मदत आजपर्यंत केलेली आहे. ती मोलाची मदत पुढेही करत राहावं एवढीच नम्रतेची विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. ठीक आहे सर, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहोत. हे होते राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जे लीड फ्रॉम द फ्रंट असं म्हणत कोरोनाशी लढतायत, आपल्या आम्हा सर्वांना सजग करतायत. आणि शासनाचं कामच हे आहे की शासनानं नागरिकांना हमी देणं. जसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्हीही खंबीर आहोत, तुम्हीही खंबीर राहा, कोरोनाशी आपण 2 हात करूया. तर खरंच तीच वेळ आलेली आहे. आम्हा सर्वांना कोरोनाबरोबरचं हे जे युद्ध आहे ते जिंकायचंच आहे, तो निर्धार करायचा आहे. इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.